मित्रांनो, ही कथा आहे माझी आणि माझ्या काकांची। मी शहरात काकू काकांकडे कॉलेजला होते। अचानक माझी काकू माहेरी गेल्यावर मी एकटीच माझ्या खोलीत झोपले होते। पण मला रात्रीच्या वेळी अचानक भास झाला की कोणीतरी माझ्यावरून हात फिरवत आहे। मी हळूच डोळे उघडून पाहिले तर समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली। त्याने तर तिथेच मला। मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, पण आधी सांगते की ही एक काल्पनिक कथा आहे, फक्त मनोरंजनासाठी। वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नाही। माझे काका अतिशय देखणे, रुबाबदार आणि फिट आहेत। वय 45 वर्षे असून ते 35 वर्षाचे दिसतात। त्यांची उंची 5 फूट 8 इंच आहे। त्यांचे लग्न झाले तेव्हा ते 20 वर्षाचे होते आणि काकू फक्त 17 वर्षाची होती। मी लहान असताना माझ्या आईवडिलांचा अपघात मृत्यू झाला, त्यामुळे मी काकूकडेच वाढले। त्यांना मुलगी नसल्याने त्यांनी मला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले। त्यांना एकच मुलगा आहे, तोही आमच्यासोबत राहतो आणि ऑनलाईन काम करतो। गेल्या काही दिवसात काकूंमध्ये खूप भांडणे होऊ लागली। काकू प्रत्येक छोट्या गोष्टीवर किरकिर करायच्या, त्यामुळे मी नेहमी काकांच्या बाजूने बोलायचे आणि हळूच काकू माझ्यावरही रागू लागल्या। एकदा कॉलेजच्या सुट्टीत मी घरी आले। घरी पोहोचल्यावर दार उघडे होते, पण आत कोणी नव्हते। सर्व खोल्या, किचन, हॉल झाडूनही कोणी सापडले नाही। शेवटी काकूंच्या बाथरूममध्ये गेले तर दार बंद होते। आवाज दिल्यावर काकांचा आवाज आला। ते बाहेर आले तेव्हा ते अस्वस्थ आणि गप्प होते। त्यांनी काकूंबद्दल विचारले तेव्हा काही उत्तर दिले नाही। मग मी काकूंना फोन केला। त्यांनी सांगितले की त्या माहेरी आल्या आहेत। हे ऐकून मला धक्का बसला, कारण कधीही भांडण झाले तरी काकू माहेरी गेल्या नव्हत्या। मी कारण विचारले तेव्हा त्या रडत रडत म्हणाल्या, तुझ्या काकांनाच विचार, ते सांगतील। आणि त्यांनी फोन कट केला। काका काही सांगायला तयार नव्हते। थोड्या वेळाने माझा भाऊ आला, पण त्यालाही भांडणाचे कारण माहिती नव्हते। मी त्याला काकूंना आणायला पाठवले। तो काकूंकडे गेला। आता घरात फक्त मी आणि काका होतो। काकांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी त्यांना औषधे दिली आणि आराम करायला सांगितलं। दुसऱ्या दिवशी सकाळी काका वॉकला गेले। मला 9 वाजता एका अनोळखी नंबरवरून फोन आला, तुमच्या काकांचा अपघात झाला आहे, डोक्याला व पायाला मार लागला आहे, हॉस्पिटलमध्ये या। मी लगेच हॉस्पिटलमध्ये गेले। तेथे डॉक्टर विजय काकांचे मित्र होते। त्यांनी डोक्याला ड्रेसिंग व पायाला प्लास्टर केले होते। मी काकूंना सांगितले तर त्यांना विश्वास बसला नाही। त्यांना वाटले की आम्ही नाटक करतोय। डॉक्टरांनी काकांना गोळ्या दिल्या आणि 7-8 दिवसांनी पुन्हा यायला सांगितले। डॉक्टरांनी मला बाजूला नेऊन सांगितले, तुझे काका खूप तणावात आहेत। काय झाले? मी सर्व सांगितले। ते म्हणाले, त्यांना मानसिक धक्का बसला आहे, त्यांची काळजी घ्या आणि काकूंना लवकर बोलवा। मी काकांना घरी आणले। काकूंना पुन्हा फोन केला तर त्या अजूनही म्हणाल्या, मी आता या माणसाकडे येणार नाही। त्यांनी भावालाही सोबत ठेवले आणि मला काकांसोबत राहायला सांगितले। माझ्या सुट्ट्या संपत आल्या होत्या, पण काकांना असे सोडून जाणे शक्य नव्हते। मी कॉलेजला अर्ज करून काही दिवसांच्या सुट्ट्या वाढवल्या। 2-3 दिवस असेच निघून गेले। मी पूर्ण वेळ काकांची सेवा करत होते। काका अगदी शांत होते, एकही शब्द बोलत नव्हते। त्यांच्या गप्पांमुळे मला अधिक काळजी वाटू लागली। मला खरोखरच काहीच कळत नव्हते की अचानक काय घडले, ज्यामुळे काकू इतक्या नाराज झाल्या आणि काका असे गप्प बसले आहेत। हे गूढ मला अजूनही सोडवता आले नाही। त्या रात्रीची वेळ होती। जेवण झाल्यावर मी नेहमीप्रमाणे काकांसाठी हळदीचे दूध घेऊन त्यांच्या खोलीत गेले। खोलीत दिवा मंद होता। काका बेडवर उशीला टेकून बसले होते। त्यांचे डोळे दूर कुठेतरी हरवले होते। मी हळूच त्यांच्याजवळ गेले आणि ग्लास त्यांच्या हातात दिला। त्यांनी दूध पिऊन ग्लास माझ्याकडे केला। मी ग्लास घेऊन वळले, तेवढ्यात काकांनी माझा डावा हात घट्ट धरला। त्यांच्या हातात स्पर्श गरम आणि थरथरत होता। मी चमकले, काका काय झाले? त्यांनी मला जोरात स्वतःकडे ओढले। माझा तोल गेला आणि मी त्यांच्यावरती पडले। माझी छाती त्यांच्या छातीशी टेकली। माझा चेहरा त्यांच्या चेहऱ्याजवळ आला। त्यांचा श्वासांचा झुळूक माझ्या गालावर पडत होता। त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती। ते काहीतरी अस्पष्ट बडबडू लागले, जणू ते मला काकू समजत होते। कुठे होतीस एवढा वेळ? आता आली आहेस का?
त्यांचा आवाज कर्श आणि थरथरत होता. त्यांनी माझा चेहरा हातांनी वेढला आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, मला एकटं सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्यांचा हात माझ्या केसांतून जात होता. हळुवारपणे माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ही माझी काका होते, ज्यांनी मला बाळासारखं आवडलं. पण त्यांच्या या नव्या वागण्याने माझी अवस्था ढासळली. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी कसाबसा स्वतःला त्यांच्या मिठीतून मोकळे केले. काका, काय करता तुम्ही? मी अंजली आहे, तुमची भाची मुलगी. पण काका वेड्यासारखे म्हणाले, नाही, तू माझी बायको आहेस, माझी प्रिय बायको. मला सोडून जाऊ नकोस. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांचा आवाज फुटला, तू गेलीस तेव्हापासून मी बेचैन आहे. रात्रंदिवस मला काळजी वाटते. तुला माझी गरज आहे. मला स्पर्श हवा आहे. माझ्या जवळ ये, ते म्हणाले. तसे त्यांनी मला पुन्हा जवळ खेचले. त्यांचा एक हात माझ्या पाठीवर आणि दुसरा माझ्या कमरेभोवती होता. त्यांची बोटं माझ्या पाठीवरून हळूच फिरत होती. मी गोठून गेले. त्यांची छाती माझ्या विरुद्ध धडधडत होती. त्यांचा स्पर्श निरागस नव्हता, तो प्रेमळ होता. पण ते प्रेम एका पत्नीसाठी होते, मुलीसाठी नव्हते. काका थांबा. मी हळुवारपणे त्यांचे हात ढकलले. मी तुमची अंजली आहे. काका अजून परत आलेल्या नाहीत. तुम्ही गोंधळलेले आहात. माझ्या या शब्दाने त्यांचा चेहरा कोमजला. त्यांचे हात थरथर कापू लागले आणि त्यांच्या तोंडून फेस येऊ लागला. त्यांचे डोळे वर गेले आणि ते बेशुद्ध पडले. मी घाबरले. हातपाय थरथरले. डॉक्टर अंकलला फोन केला आणि रडत रडत सर्व सांगितले. लगेच ते आले. त्यांनी काकांची तपासणी केली, औषधे दिली. पण मग बाजूला नेऊन म्हणाले, बेटा, हा खूप खोल मानसिक आघात आहे. तुझ्या काकूंच्या विरहात त्यांचा वास्तव आणि भ्रम यातला फरक विसरले आहे. त्यांना तुझ्यात तुझी काकू दिसत आहे. मी विचारले, मग काय करू? डॉक्टर अंकल म्हणाले, सध्याची परिस्थिती अवघड आहे. तू काकूला समजवण्याचा प्रयत्न कर, पण जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत तुला काहीतरी करावं लागेल. मी काकूंना फोन केला, पण त्यांनी धडके दिले. त्या म्हणाल्या, तुम्ही सगळे नाटके करता. मला आणायचं आहे तुम्हाला. मी नाही येणार. शेवटी डॉक्टर अंकल म्हणाले, बेटा, थोडे दिवस तू काकांचे बोलणे ऐकून घे. त्यांना विरोध करू नकोस. त्यांना तू काकू आहेस असं वाटत असेल तर तसंच वाग. शांतपणे त्यांची काळजी घे. त्यांना स्पर्श करताना, जवळ बसताना, बोलताना जरा जपून वाग. हे नक्कीच अवघड असेल, पण काही दिवस सहन कर. मी औषध देतो, त्यांनी ते शांत होतील. मी दीर्घ श्वास घेतला. माझं मन खूप अस्वस्थ होतं, पण काकांसाठी काही करायला मी तयार होते. ठीक आहे अंकल, मी प्रयत्न करेन. त्या रात्रीपासून मी काकांची अजून जवळून काळजी घेऊ लागले. आता माझं रोजचं वेळापत्रक बदललं होतं. सकाळी लवकर उठून मी सर्व स्वयंपाक करायचे. भाकर, भाजी, वरण, भात, नाश्ता सगळं मी एकटीने करायचे. कारण काकू नव्हत्या आणि काकांची प्रकृती लक्षात घेता मला स्वतःला सर्व सांभाळावं लागत होतं. नंतर मी काकांना उठवायचे. त्यांच्यासाठी अंघोळीला कोमट पाणी टाकायचे. त्यांना वेळेवर औषध द्यायचे. डॉक्टर अंकलांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना फक्त दूध, सोपं जेवण आणि विश्रांती द्यायची. एक आठवडा असाच गेला. काकांची तब्येत थोडी सुधारली होती. ते आता पूर्वीसारखे बडबडत नव्हते, पण तरीही त्यांच्यात एक गहरी शांतता होती. ते माझ्याकडे बघत राहायचे, जणू काहीतरी हरवलेलं शोधत आहे. त्यांचे हात हळूहळू थरथर कमी झाले होते. मला आशा वाटू लागली होती की लवकरच ते पूर्णपणे बरे होतील. पण एका सकाळी सगळं बिघडलं. मी नेहमीप्रमाणे त्यांना आंघोळीसाठी पाणी टाकून दिलं आणि स्वयंपाकघरात गेले. भाजी कापत होते तेवढ्याच बाथरूममधून जोराचा आवाज आला. धडकम असा कठोर आवाज. माझ्या हाताला भाजी खाली पडली. माझं हृदय धडधडू लागलं. मी धावतच बाथरूमकडे गेले. दार उघडं होतं. काका बाथरूमच्या फडशीवर पडले होते. त्यांनी फक्त एक टॉवेल लपेटला होता, जो थोडासा सरकला होता. त्यांचा उजवा पाय घसरला होता आणि ते वेदनेने खणत होते. त्यांचा चेहरा वेदनेने करपला होता. कपाळावर घामांच्या धारा वाहत होत्या. ते उठण्याचा प्रयत्न करत होते, पण त्रासामुळे त्यांचा हात पाय थरथरत होता. काका, मी ओरडले. मला त्यांची अवस्था पाहून प्रचंड दया आली, पण त्याच वेळी त्यांच्याकडे फक्त टॉवेल होता. हे पाहून मला जबरदस्त लाजही वाटली. मी कधीच अशा अवस्थेत त्यांना बघितलं नव्हतं, पण आपत्तीच्या वेळी या सर्व गोष्टी गौण होतात. मी मनाला समजवलं, तो तुझा काका आहे. तुझ्या बापासारखा त्याला मदत करणं तुझं कर्तव्य आहे.
मी धैर्य गोळा करून त्यांच्याजवळ गेले. काका, मी तुम्हाला उठवते, मी हळुवार बोलले. मी त्यांचा डावा हात माझ्या गळ्यात टाकला आणि त्यांच्या कमरेला आधार देऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं वजन खूप होतं. ते सरकत उभे राहू शकत नव्हते. प्रत्येक हालचालीमुळे त्यांच्या तोंडातून वेदनेचा उपसा निघत होता. मी कसाबसा त्यांना उठवलं. त्यांचा हात माझ्या गळ्यात होता आणि माझा हात त्यांच्या कमरेवर होता. त्यांच्या अंगाचा घामट स्पर्श, त्यांच्या श्वासांची गरम, त्यांची उंची, सगळं अचानक माझ्या जवळ आलं. त्यांचा माझ्या गळ्यातला हात थरथरत होता, पण त्याच स्पर्शाने माझ्या अंगातून एक वेगळीच उबदार लाट पसरली. मी लगेच डोळे बाजूला केले. स्वतःला समजवलं, नाही, हे चुकीचं आहे. तो माझा काका आहे. त्यांना बाथरूममधून बाहेर आणलं. पायऱ्या उतरताना त्यांचा तोल जात होता. मी त्यांची कंबर अजून घट्ट धरली. आमचे चेहरे जवळ आले. त्यांचा श्वास माझ्या कानावर पडत होता. ते काहीतरी बडबडत होते, पण मला स्पष्ट ऐकू येत नव्हतं. बेडरूमच्या दाराशी पोहोचवलो तेवढ्यात अचानक त्यांचा टॉवेल निसटला. तो खाली पडला. मी सहज पाहिलं आणि लगेच डोळे मिटले. माझं डोकं बाजूला वळवलं. काका, प्लीज व्यवस्थित करा, मी लाजेने रडक्या आवाजात म्हणाले. काकांनी कसबसे टॉवेल पुन्हा व्यवस्थित केला. मी त्यांना बेडवर बसवलं, पण ते बसले तरी त्यांचा पाय असह्य वेदना देत होता. त्यांना उभं राहणं अशक्य झालं होतं. ते म्हणाले, मला आता उठता येत नाही, पायात जोर नाही. मी हतबल झाले. घरात कोणी नव्हतं. डॉक्टरांना फोन करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण तोवर त्यांना कपडे घालायचे होते. त्यांचे कपडे मला आणायचे होते. मी दीर्घ श्वास घेतला. काका, मी तुम्हाला कपडे घालते, तुम्ही त्रास घेऊ नका. तुम्ही माझे काका आहात आणि तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे, मी थरथरत्या आवाजात म्हणाले. मी त्यांच्या वॉर्डमधून निवडून कपडे काढले. एक शर्ट आणि पायजमा. मी त्यांच्याजवळ गेले. प्रथम त्यांना उभं करायचा प्रयत्न केला, पण ते झालं नाही. तर मी त्यांना बसलेल्या अवस्थेतच कपडे घालायला सुरुवात केली. माझी बोटं थरथरत होती. त्यांचा उजवा पाय कापत होता. मी हळुवारपणे शर्टची काही बाह्या त्यांच्या डाव्या हातातून घातली. नंतर उजव्या हातातून. त्याचवेळी माझी बोटं त्यांच्या खांद्याला, पाठीला स्पर्श करत होते. त्यांची त्वचेचा स्पर्श मला जाणवत होता. कोरडा, उबदार, किंचित खडबडीत. प्रत्येक स्पर्शाने माझ्या मनात गहिरा ढवळढवळ होत होती. मी स्वतःला सांगत होती, ही फक्त काळजी आहे, काहीतरी वैद्यकीय आहे. पण जेव्हा मी त्यांना पायजमा घालण्यासाठी त्यांची कंबर धरली तेव्हा त्यांचे हात माझ्या खांद्यावर आले. त्यांनी मला हलकासा दाबला. मी वर पाहिलं. त्यांचे डोळे माझ्यातच गाडले गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, तू माझी किती काळजी घेतेस. माझी बायको, जिने मला सोडलं, तिने माझा अजिबात पर्वा नाही. मी हॉस्पिटलमध्ये होतो तरी ती आली नाही, पण तू माझ्यासाठी एवढं सगळं करतेस. त्यांचा आवाज विरघळला. त्यांच्या हाताने माझ्या हाताला स्पर्श केला. त्या स्पर्शात कृतज्ञता होती, वेदना होती, उष्णता होती. मी माझं डोकं खाली घातलं. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. काका, तुम्ही माझे सर्व काही आहात. मी तुमची मुलगी आहे. तुमची काळजी घेणं ही माझं फक्त कर्तव्य नाही तर भावना आहे. मी त्यांना कपडे घालून झाल्यावर त्यांना बेडवर आडवे केले. त्यांच्या पायाखाली उशी दिली. डॉक्टर अंकलला फोन केला. त्यांनी येऊन तपासणी केली. काकांच्या पायाच्या स्नायूंना ताण आला होता, पण हाडांना काही झालं नव्हतं. त्यांनी औषधं दिली आणि मला सांगितलं, बेटा, आठवडाभर पूर्णपणे विश्रांती हवी. त्यांना हलू नको. सगळी मदत घरातच करावी लागेल. त्यानंतर मी लगेच काकांच्या सर्व गरजा पूर्ण करू लागले. त्यांना वॉशरूमला घेऊन जाणं, त्यांना खायला घालणं, औषधं देणं, सगळं. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर, प्रत्येक ओढताण माझ्या मनात एक नवी भावना निर्माण करत होती. मी मनातल्या मनात म्हणायचे, ही मर्यादा ओलांडू नकोस. मी त्यांची मुलगी आहे. पण तरीही त्या रात्री त्यांच्या बेडजवळ बसल्यावर त्यांचा हात हातात घेऊन त्यांचे रडणे ऐकून माझं मन द्रावलं. त्यांचे हात माझ्या हातात घट्ट दाबत होते आणि मी त्यांना तसंच बसून राहिले, अंधारात, फक्त त्यांचा श्वास ऐकत. तो क्षण माझ्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. एका बाजूला कर्तव्य होतं तर दुसरीकडे काहीतरी अव्यक्त, अनघड आणि अकालनीय. पण मी ठरवलं, काकांना बरे करायचं, काकूंना परत आणायचं आणि सगळं पूर्ववत करायचं. माझ्या मनातील गोंधळ मी बाजूला ठेवलं. त्या रात्री जेवण झाल्यावर मी सगळं आवरलं. भांडी धुतली, स्वयंपाकघरात साफ केलं आणि नंतर काकांसाठी हळदीचं दूध घेऊन त्यांच्या खोलीत गेले. त्यांनी ते पिऊन ग्लास माझ्याकडे दिला. मी तो घेऊन वळाले. तेवढ्यात काकांचा आवाज आला, वनिता, आज माझ्याजवळ झोप ग. मला खूप एकटं वाटतंय. रात्रभर डोळ्यात अंधारच दिसतोय.
त्यांची ही विनंती ऐकून मी थबकले. माझं मन एका क्षणात विचारांच्या गर्दीत पडलं. त्यांची प्रकृती, त्यांची मानसिक स्थिती, डॉक्टरांचा सल्ला सगळं डोळ्यासमोर आलं. पण त्याचवेळी आधी घडलेल्या प्रसंगाची आठवण झाल्याने माझ्या अंगात काटा आला. त्यांचा तो स्पर्श, ते बडबडणं, ती ओढताण सगळं मनात चमकलं. पण मी स्वतःला सांगितलं, तो तुझा काका आहे, त्यांना वाईट वाटतंय. डॉक्टर अंकल म्हणाले होते की त्यांना विरोध करू नकोस. शेवटी ते माझे बाबा समान आहेत. त्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. ठीक आहे काका, मी हळुवार आवाजात म्हणाले. मी तुमच्याजवळ झोपते. मी त्यांच्या बेडवर, त्यांच्या उजव्या बाजूला अंथरुणावर आडवे झाले. अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण बेड लहान होता. त्यांचा श्वास माझ्या जवळ येत होता. त्यांच्या अंगातून येणारी उबदारता मला जाणवत होती. माझं मन अनेक भावनांनी भरलं होतं. प्रेम, भीती, आदर आणि काहीतरी अव्यक्त. मी डोळे मिटले, स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात मला झोप येऊ लागली. अंधारात मंद दिव्यांच्या प्रकाशात होता. काकांचा नियमित श्वास ऐकू येत होता. हळूहळू माझे डोळे जड झाले. मला गाढ झोपेतून हलकासा स्पर्श जाणवला. सुरुवातीला वाटलं स्वप्न असेल, पण स्पर्श सातत्याने होत होता. मी जागी झाले. अंधारात काकांचा हात माझ्या पाठीवर हलक्या हलक्या फिरक्या मारत होता. त्यांची बोटं माझ्या पाठीवर कण्यातून हळूहळू सरकत होती, जणू ते एखादं गाणं लिहित होतं. त्यांचा स्पर्श मखमली, उबदार आणि विलक्षण होता. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझं हृदय झपाझप धडधडू लागलं. मला वाटलं हा कदाचित काकांचा वात्सल्याचा स्पर्श असेल. ते मला कुरवाळत असतील, जशी एखादी आई मुलाला कुरवाळते. पण तो स्पर्श निरागस नव्हता. त्यात एक गहिरी आत्मीयता होती, एक ओढ होती. त्यांची बोटं हळूहळू माझ्या खांद्यावर आली. त्यांनी माझे केस हलके सरकवले आणि माझ्या कानाखाली गळ्यावर बोटं फिरवली. तो स्पर्श इतका मंत्रमुग्ध करणारा होता की मी स्तब्ध झाले. माझ्या शरीरातून एक वेगळीच उष्णता पसरली. माझा श्वास वेगवान झाला. मी त्यांना थांबवायला पाहिजे होतं, पण कसं तरी माझं तोंड उघडेना. तो स्पर्श मला आवडू लागला होता. त्यांची बोटं जिथे जात होती तिथे माझी त्वचा जळू लागली होती, पण ती जळजळ आनंदीय होती. हळूहळू त्यांचा हात माझ्या कमरेकडे सरकला. त्यांनी मला हलके जवळ ओढलं. माझी छाती त्यांच्या पाठीला टेकली. त्यांचा श्वास माझ्या केसांत मिसळला. ते कुजबुजले, वनिता, तू किती गोड आहेस. मला तुझी खूप गरज आहे. त्यांचा आवाज मादक होता. माझं मन ढासळलं. पण अचानक मला भान आलं, हे चुकीचं होतं. ते मला काकू समजत होते. मी त्यांना फसवत होते की मी स्वतःलाच फसवत होते. मी जोरावर उठून बसले. माझा श्वास चालला होता. माझं हृदय कानात धडधडत होतं. काकांनी विचारलं, काय झालं ग वनिता, इतक्यात का उठलीस. काही नाही काका, मी थरथरत म्हणाले. मला बाथरूमला जायचंय. बरं, जाऊ नये, ते म्हणाले. मी लगेच उठून बाथरूममध्ये गेले. दार बंद करून मी आरशासमोर उभी राहिले. माझा चेहरा तापलेला होता. डोळ्यात चमक होती. माझ्या शरीरात अजूनही काकांच्या स्पर्शाची उष्णता होती. मी स्वतःला विचारलं, हे काय चाललंय. तो तुझा काका, तू त्यांची भाची आहेस, पण मग ही भावना काय आहे. मी चेहरा धुतला. थंड पाण्याने डोळे धुतले. थोडं शांत झाले. मी ठरवलं, आता त्यांच्याजवळ झोपायचं नाही. मी खुर्चीवर जाऊन बसेन. बाथरूममधून बाहेर आले तर काकांनी पुन्हा हाक मारली. येईना ग माझ्याजवळ, आज खूप इच्छा आहे मनाची, तुझ्याजवळ व्हायचंय. मी हळूहळू खुर्चीवर बसले. काका, आज तुम्ही आराम करा. तुमची तब्येत ठीक नाही. जरा विश्रांती घ्या. उद्या आपण मस्त बोलू, गप्पा मारू, एन्जॉय करू. पण काका हट्टी झाले. नाही ग, आज मी एकदम ओके आहे. मला तू जवळ हवी आहेस. ये इकडे. ते म्हणत तसे उठले आणि माझा हात पकडला. त्यांनी मला खुर्चीवरून उठवलं आणि स्वतःकडे ओढलं. मी त्यांच्या छातीशी आले. त्यांचा हात माझ्या पाठीवर होता. त्यांनी माझा चेहरा वर केला. त्यांचे डोळे अंधारात चमकत होते. ते म्हणाले, तू मला का टाळतेस. मी तुझा नवरा आहे ना. तू माझी बायको आहेस. मला तुझा स्पर्श हवा आहे. मला तुझं प्रेम हवं आहे. त्यांचा आवाज इतका वेदनादायक होता की माझं मन विरघळलं. पण मी धीर गोळा केला. मी त्यांच्या गालावर हात ठेवला. काका ऐका, मी वनिता आहे, तुमची भाची. काकू अजून आलेल्या नाहीत. तुम्ही गोंधळलेले आहात. कृपया आराम करा, नाहीतर तुमची तब्येत बिघडेल आणि मला तुमचं दुखणं बघवत नाही. माझ्या शब्दांनी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, तू मला का सोडून जातेस. सगळं मला सोडून जातात. तू पण जाशील का. त्यांचं हे बोलणं ऐकून माझी छाती दुखावली.
मी त्यांना मिठी मारली. काका, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, पण आज शांत व्हा. मी इथेच खुर्चीवर बसते, तुम्ही बेडवर झोपा. उद्या सकाळी मी तुमच्यासाठी खास नाश्ता करते. शेवटी काका थोडे शांत झाले. मी त्यांना बेडवर झोपवलं. मी खुर्चीवर बसून त्यांची उशी सरळ केली. ते डोळे मिटले होते, पण त्यांचा हात माझ्या हातात सोडत नव्हता. ते कुजबुजले. जवळ बस, हात सोडू नको. मी त्यांचा हात घट्ट धरला. अंधारात त्यांचा श्वास हळूहळू स्थिर होऊ लागला, पण माझं मन अजूनही अस्वस्थ होतं. त्यांचा स्पर्श, त्यांचे शब्द, त्यांची वेदना, सगळं माझ्या डोक्यात फिरत होतं. मी स्वतःला विचारलं, हे प्रेम आहे का, की कर्तव्य काहीतरी अधिक? तो स्पर्श, उष्णता, ती ओढ, त्या सगळ्यांना माझं मन गोंधळलं होतं. पण मी ती भावना बाजूला ठेवल्या. काकांना बरे व्हायचं होतं, एवढंच माझं ध्येय होतं. त्या रात्री खूप उशीर झाल्यामुळे मला गाढ झोप लागली होती. स्वप्नातही काकांचा चेहरा होता, त्यांचे हात होते, त्यांचा स्पर्श होता. मी स्वप्नात त्यांच्याशी बोलत होते, हसत होते. कदाचित ते स्वप्नच असावं, पण ते इतकं वास्तववादी होतं की मला जागं व्हावं वाटत नव्हतं. मग अचानक काकांचा आवाज आला, वनिता, वनिता. तो आवाज किंचित अस्वस्थ होता. मी डोळे उघडले. अजूनही अर्धी झोपेत होते. बेडवर उठले आणि पाहिलं, काका बेडवर बसून हाका मारत होते. त्यांचा चेहरा त्रासलेला दिसत होता. काय झालं काका? मी लगेच त्यांच्याजवळ गेले. मला बाथरूमला जायचंय, ते म्हणाले. मी त्यांना हळुवारपणे बेडवरून उठवलं. त्यांचा हात माझ्या गळ्यात टाकला आणि मी त्यांना बाथरूमपर्यंत सोडवलं. त्यांचं वजन माझ्यावर पडत होतं, पण मी काळजीने त्यांना आधार देत होते. बाथरूमचा दिवा लावला, त्यांना आत सोडलं आणि मी दार बंद करून किचनमध्ये आले. किचनमध्ये येऊन मी चहाचं पाणी चढवलं. मनात काकांची चिंता होती, त्यांची तब्येत, त्यांची मानसिक स्थिती, त्यांचे ते शब्द, सगळं माझ्या डोक्यात फिरत होतं. मी स्वतःला विचारलं, हे सर्व कसं बरोबर आहे का? मी त्यांची मुलगी आहे, पण त्यांना माझ्यात काकू दिसतात. डॉक्टरनी सांगितले की विरोध करू नको, पण हे किती दिवस चालेल? 5-7 मिनिटं झाली, पण बाथरूममधून काका बाहेर आले नाही. मला थोडी चिंता वाटली. मी हळूच बाथरूमच्या दाराकडे गेले आणि हलके दार ढकलून आत पाहिलं आणि जे दृश्य पाहिलं त्याने माझा श्वास रोखला. काका बाथरूमच्या फरशीवर बेशुद्ध पडले होते. त्यांचा चेहरा पांढरापटक पडला होता. त्यांची अंगठी हलत होती. काका, मी ओरडले. माझ्या हातातली कॉफीचा कप खाली पडली. मी धावत त्यांच्याकडे गेले. त्यांचा हात धरला. काका, काय झालं? उठा, कृपया उठा. त्यांना हलवल्यावर हळूहळू त्यांचे डोळे उघडले. ते काहीतरी अस्पष्ट बोलले. मी लगेच त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं वजन होतं. मी कसाबसा त्यांना उठवलं आणि बाथरूममधून बाहेर काढलं. त्यांचा हात माझ्या गळ्यात होता आणि मी त्यांना बेडरूमपर्यंत नेलं. त्यांना बेडवर आडवं केलं. त्यांच्या डोक्याला हात ठेवला. ते किंचित कुजबुजले. थोडं पाणी. मी लगेच पाणी आणून त्यांना पाजलं. हळूहळू त्यांचा चेहरा सामान्य झाला. त्यांनी श्वास घेतला आणि मला हाताने इशारा केला. घाबरू नको ग, मला काही नाही. थोडा चक्कर आले. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता पूर्वीची ती गहरी उदासी नव्हती, त्यात काहीतरी शांतता होती. कदाचित मी त्यांना जी काळजी घेत होते ती त्यांना बरी होण्यास मदत करत होती. मला वाटलं मी त्यांची अवस्था थोडी कमी करू शकते. हेच खरं आनंद असेल. थोड्या वेळाने काका पूर्णपणे शुद्धीवर आले. त्यांनी मला सांगितलं की त्यांना आंघोळ करायची आहे. मी त्यांना आंघोळीसाठी पाणी टाकून दिलं आणि बाहेर आले. मनातल्या मनात त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. साधारण 20-25 मिनिटांनी काका आंघोळ करून बाहेर आले. त्यांनी फक्त एक टॉवेल गुंडाळला होता, पण आता त्यांनी पायजमा शर्ट घातला. त्यांचे केस ओले होते. पाण्याचे थेंब त्यांच्या खांद्यावरून खाली पडत होते. त्यांचा चेहरा ताजतवाना दिसत होता. त्यांच्या गालावर थोडीशी लाली आली होती. त्यांची 5 फूट 8 इंचची उंची, त्यांची मस्क्युलर बॉडी, त्यांची नीटनेटके दाढी मिशी, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होतं. तो दिवसाचा पहिला प्रकाश खिडकीतून त्यांच्यावर पडत होता आणि ते एक देवासारखे दिसत होते. त्यांनी मला पाहिलं आणि हसले. ते हसले. त्या हसण्यात माझे हृदय ठोठावलं. किती दिवसांनी त्यांचं हसू पाहिलं. त्यांच्या त्या हसण्यात एक लहान मुलाचा निरागस आनंद होता. एक उमेद होती. मी त्यांच्याकडे पाहून राहिले. मला वाटलं त्या हसण्यासाठी मी काहीही करू शकते. काका, तुम्ही खूप छान दिसत आहात, मी मनातून बोलले, पण ते माझ्या तोंडून निघून गेलं. त्यांनी ऐकलं आणि त्यांचे हसू अजून विस्तावलं. तू सांगतेस म्हणून असं वाटतंय, ते म्हणाले. त्या बोलण्यात एक हलकीशी खोटी मोठेपणा होती,
पण ती फार गोड होती. मग मी त्यांच्यासाठी नाश्ता आणला. ताजी पोळी, थोडी भाजी, फळे आणि एक वाटी दूध. मी त्यांना जेवण घालत होते. ते जेवताना माझ्याकडे पाहत होते आणि मी त्यांच्याकडे. आमच्यातल्या शब्दांची गरज नव्हती. त्या मौनातून एक विलक्षण संवाद होत होता. त्यांचं प्रत्येक हसू, त्यांची प्रत्येक नजर मला अधिक त्यांच्याकडे ओढत होती. मी स्वतःला विचारलं, ही भावना काय आहे? आदर, आपुलकी की काहीतरी अधिक गहरं? त्यांचं खाणं झाल्यावर मी किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी कॉफी बनवली. कॉफीचा सुगंध पसरला होता. मी ती घेतली आणि खिडकीजवळ उभी राहिले. माझ्या मनात काकांचा विचार होता. ते खूप सुंदर आहेत. त्यांची अवस्था, त्यांची ही लाचारी, त्यांची ही आदरता, हे सगळं मला त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लावते. पण हे बरोबर आहे का? त्यांची मी भाची आहे. पण मी त्यांच्यासाठी एवढं करू शकते, त्यांना समजू शकते, त्यांची वेदना हृदयात घेऊ शकते, तर कदाचित ही फक्त नात्याची मर्यादा नाही. मी कॉफी संपली आणि परत काकांच्या खोलीत गेले. ते बेडवर बसले होते, खिडकीच्या बाहेर पाहत होते. मी त्यांच्याजवळ गेले, त्यांच्याजवळ बसले, त्यांचा हात हातात घेतला. त्यांच्या हाताचा स्पर्श शांत आणि स्थिर, उबदार होता. वनिता, तू माझ्याशी इतकी चांगली का वागतेस? त्यांनी विचारलं. मी म्हणाले, कारण तुम्ही माझे काका आहात आणि आता तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. हे केवळ कर्तव्य आणि त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न होता. मी स्तब्ध झाले. मला उत्तर द्यायचं होतं, पण शब्द सापडेना. मी फक्त त्यांचा हात घट्ट धरला. त्या स्पर्शात मी सगळं पाहिलं. माझी आपुलकी, माझी काळजी, माझं गोंधळलेलं मन आणि ती अव्यक्त भावना जी मी कधी स्वतःहूनही लपवत होते. तो क्षण मौनात गेला, पण त्या मौनात आनंदाची एक नवी भाषा जन्मली होती. आता मी काकांची सर्व कामे करू लागले. त्यांना बाथरूमला सोडणे, त्यांना आंघोळीसाठी मदत करणे, त्यांना जेवण घालणं, त्यांना वेळेवर औषधी देणं. मी त्यांच्यासाठी एका पत्नीसारखी वागू लागली होती. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर, प्रत्येक हालचाल माझ्या हृदयात एक नवीन उमेद भरत होती. डॉक्टर अंकलनी सांगितलं होतं, त्यांना आपुलकी, प्रेम, वात्सल्य हवं आहे. ते जर मिळालं नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे मी हे सर्व करत होते. पण मला हे कळत होतं की आता हे केवळ कर्तव्य राहिलं नव्हतं. त्यात माझी इच्छा होती, माझीही भावना होती. काकांची प्रत्येक स्मितहास्य, त्यांची प्रत्येक नजर मला नवी ऊर्जा देत होती. मी स्वतःला विचारलं, कदाचित हे चुकीचं असेल, पण या क्षणी मला हेच बरोबर वाटते. त्या दिवसांमध्ये मला एका विचित्र आनंद मिळत होता. प्रत्येक सकाळी काकांचा चेहरा पाहणे, त्यांना अंघोळ घालताना होणारा हातांचा स्पर्श, त्यांच्या खांद्यावरून पाण्याचे थेंब पडताना पाहणे, हे सगळं मला एक क्षण माझ्या मनात गहिरे कोरले जात होते. त्यांचा प्रत्येक स्पर्श माझ्या अंगावर जणू काही विद्युत लहर पसरवत होता. मी स्वतःला सांगायचे, हा फक्त स्पर्श आहे, नात्याचा, काळजीचा. पण खोलीत कुठेतरी मला वाटायचे, हे स्पर्श काहीतरी अधिक आहेत. आमची कामोलीबाई तिच्या मुलीच्या लग्नासाठी सुट्टीवर गेली होती. 10 दिवस ती नव्हती. त्यामुळे सर्व घरातील कामे, स्वयंपाक, साफसफाई, भांडी, कपडे धुणे सर्व मला एकटीला करावी लागत होती. पण मला त्रास वाटत नव्हता, कारण काकांची काळजी घेताना मला एक वेगळाच आनंद मिळत होता. दिवसा काका शांत राहायचे. ते खिडकीतून बाहेर पाहत, पुस्तक वाचत किंवा फक्त डोळ्यात मिटून विश्रांती घेत. पण रात्र झाली की त्यांचं वर्तन बदलायचं. रात्रीच्या वेळी ते अधिक भावूक, अधिक आर्त आणि अधिक स्पर्शासाठी आतुर होते. ते मला काकू समजायचे आणि माझ्या त्या शोधत असत. 2-3 रात्री अशाच गेल्या. दिवसा मी काकांची सेवा, नाश्ता, जेवण, दुपारी विश्रांती आणि रात्री त्यांच्या बाजूला झोपायचे. काका मला मिठीत घेत, माझ्या केसात हात फिरवत, हळुवारपणे काहीतरी खुजबुजत. सुरुवातीला मला ती मिठी विचित्र वाटायची, पण हळूहळू मला तिची सवय झाली. त्या मिठीत मला सुरक्षितता वाटायची, उबदारता वाटायची. त्यांच्या छातीचा ठोका, त्यांचा श्वास, त्यांच्या हाताची हलकीशी चपलता, सगळं माझं झालं होतं. मला वाटायचं कदाचित मी स्वतःलाच फसवत आहे, पण या क्षणी मला हेच हवंय. काही दिवसांनी मला काकांच्या मिठीची सवय होऊन गेली होती. आता मी त्यांच्यापासून दूर राहू शकत नव्हते. मनात एक उर्मी होती, एक ओढ होती. मी हे सर्व करता करता स्वतःला त्यांची बायको समजू लागले होते. त्यांच्यासाठी अन्न शिजवताना, त्यांचे कपडे व्यवस्थित करताना, त्यांची औषधं वेळेवर देताना मला जाणवत होतं की मी आता फक्त त्यांची भाची नाही, तर त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. 4 दिवसांनी रात्रीची वेळ होती. दिवसभर थकवा होता, पण काकांच्या खोलीत जाताच माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. काकांनी मला बाजूला बसवलं.
त्यांनी माझा हात हातात घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. ते म्हणाले, वनिता, मला आज तुझ्यासोबत सुंदर अनुभवाची इच्छा आहे. मला तुझं प्रेम हवंय, तुझी जवळीक हवी. त्यांचे शब्द ऐकून माझी अवस्था ढासळली. त्या क्षणी मलाही तीच इच्छा झाली. माझं शरीर त्यांच्या जवळ जाण्यासाठी आतुर झालं. माझ्या मनात विचार आला, का नको, आपण दोघे एकत्र आहोत. त्यांना माझी गरज आहे आणि मलाही त्यांची. काही चुकीचं आहे यात. पण लगेच माझ्या डोळ्यासमोर आला तो आदर, ती मर्यादा, ती भीती. तो माझा काका आहे, हे बरोबर नाही. नाही काका, आज नको, मी हळवरपणे बोलले. तुमची तब्येत अजून पूर्णपणे बरी नाही. आपण याबद्दल नंतर बोलू. पण काका हट्टी झाले. नाही, मला आताच हवंय. तू मला का टाळतीस? मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आहेस. आपण एकमेकांचे आहोत. मला तुझी गरज आहे. ते म्हणतात तसे त्यांनी मला जवळ ओढलं. त्यांचा हात माझ्या कमरेवर आला, त्यांचा दुसरा हात माझ्या चेहऱ्यावर. त्यांनी माझी हनुवटी वर केली. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात मिसळले. त्या क्षणी मी हरवले. त्यांचा स्पर्श, त्यांची नजर, त्यांचा श्वास, सगळं माझ्यावर जादू करत होतं. मी कमजोर झाले. माझा श्वास वेगवान झाला. माझी छाती उसासे भरत होती. त्यांची बोटं माझ्या गालावर हळूहळू सरकत होती, मानेवर आली. मला जाणवलं की मी स्वतःवर ताबा गमावत आहे. माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून लागला. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी कुजबुजले, काका थांबा, कृपया. पण ते थांबेना. ते म्हणाले, तू माझी आहेस वनिता, फक्त माझी. मी धीर गोळा केला. काका ऐका, मी तुमची भाची आहे. काकू परत येतील. तुम्ही आधी पूर्णपणे बरे व्हा, मग सगळं व्यवस्थित होईल. आज विश्रांती घ्या. माझ्या शब्दांनी त्यांच्या डोळ्यात दुःख आलं. तुलाही मला सोडायचं आहे का? ते म्हणाले. नाही काका, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. पण आज नको. तुमच्या पायाचं प्लास्टर काढल्यावर, तुम्ही पूर्णपणे बऱ्या झाल्यावर मग आपण सगळं बोलू. शेवटी ते थोडे शांत झाले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि डोळे मिटले. ठीक आहे, पण तू माझ्या जवळच झोप. मी मान्य केलं. त्या रात्री मी त्यांच्या बाजूला झोपले. त्यांचा हात माझ्या हातात होता. त्यांचा श्वास स्थिर होऊ लागला. पण माझं मन अजूनही त्या भावनांच्या गर्दीत होतं. मला वाटलं कदाचित हे चुकीचं आहे. पण का वाटतं इतकं बरोबर आहे का? एक आठवडा उलटला. काकांचं प्लास्टर काढलं गेलं. ते आता चालू फिरू शकत होते. शारीरिकदृष्ट्या ते फिट झाले होते, पण मानसिकदृष्ट्या अजूनही अस्वस्थ होते. डॉक्टर अंकलनी मला पुन्हा सांगितलं, त्यांची काळजी घे. त्यांना आपुलकी, प्रेम हवं आहे. वेळ दे. मी काकूंना फोन केला. मी त्यांना सांगितलं की काका आता शारीरिकदृष्ट्या बरे आहेत, पण मानसिकदृष्ट्या त्यांना अजून आधार हवा आहे. कृपया परत या. पण काकू नेहमीप्रमाणे म्हणाल्या, तुम्ही सगळे नाटक करता, मी येणार नाही. आणि त्यांनी फोन ठेवला. मी हताश झाले. आता आमचं रुटीन तसंच सुरू होतं. काकांची सेवा, त्यांची काळजी, त्यांच्यासोबत वेळ घालवणे. पण एक दिवस अचानक मला स्वतःलाही अस्वस्थ वाटू लागलं. माझं मन खूप बेचैन झालं. काकांचा स्पर्श, त्यांची मिठी, त्यांची कुजबूज, सगळं माझ्या डोळ्यात फिरत होतं. मला जाणवलं की मी त्यांच्यावर प्रेम करू लागले आहे. खरं, अगदी खोल प्रेम. ते माझे काका आहेत, पण माझं मन ही मर्यादा ओलांडून चुकलं होतं. मी स्वतःला विचारलं, जर भावना एवढ्या तीव्र आहेत तर काकांना मी काकू दिसते, तर मग यात चुकीचं काय? काकू तर आल्या नाहीत. काकांना माझी गरज आहे आणि मलाही त्यांची. कदाचित हेच नशिबाने घडून आणलं असेल. काका असेही आजारी आहेत. त्यांना हे चुकीचं वाटणार नाही, कारण ते स्वतःला काकू समजते. मी मनातल्या मनात ठरवलं, आता पुढे काय होईल ते होईल. पण या क्षणी मी त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही. त्या रात्री वेळ होती. 10 वाजले होते. जेवण झाल्यावर मी किचनमध्ये भांडी घासत होते. पाण्याचा आवाज, भांड्यांचा खडखडाट आणि माझ्या मनात काकांचा विचार चालू होता. काल रात्रीचा प्रसंग, त्यांचा स्पर्श, त्यांची मिठी, सगळं माझ्या डोळ्यासमोर तरंगत होतं. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. अचानक मला पाठीमागून 2 मजबूत हातांनी कसून मिठी मारली. मी चमकले. पण ती मिठी ओळखीची, ती काकांची होती. त्यांचा श्वास माझ्या मानेवर होता. ते कुजबुजले, वनिता, आता हे काम सोड. मला तुझी गरज आहे. चल माझ्यासोबत ये. त्यांचा आवाज इतका मादक होता की मी काही बोलू शकत नाही. त्यांनी माझ्या हातातून भांडं घेतलं, माझा हात धरला आणि मला किचनमधून बाहेर काढलं. त्यांचा हात माझ्या कमरेवर होता आणि मी अगदी लाचारपणे त्यांच्या मागे चालले. मनात भीती होती, पण त्याचवेळी एक विलक्षण उत्सुकता होती. आज काय होणार? बेडरूममध्ये जाऊन काकांनी मला बेडवर बसवलं. मी खाली मान घालून बसले होते. काकांनी माझ्याकडे पाहिलं. मी साधा सलवार कमीज घातला होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी नाराजी आली. वनिता, तू हे काय घातलंयस? जा, गाऊन घालून ये.
मला तू छान दिसतेस. त्यांचा आवाज हुकुमशाही होता, पण तो ऐकून मला आश्चर्य वाटलं. ते मला काकू म्हणून पाहत होते आणि काकू नेहमी पंजाबी ड्रेस घालायच्या. मी उठले. वार्डमधून तो लाल पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस काढला आणि गाऊन चेंज केला. तो ड्रेस मला काकूंनी भेट दिला होता, पण आतापर्यंत मी कधी घातला नव्हता. आता तो घालताना मला जाणवलं, हा ड्रेस मला काकू बनवतेस. काकांना तीच दिसते. मी हळूहळू बेडरूममध्ये गेले. खाली मान घालून डोळे जमिनीवर ठेवून माझं हृदय जोरात धडधडत होतं. काकांनी मला पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. ते म्हणाले, आता छान दिसतेस, ए जवळ. मी त्यांच्याजवळ गेले. त्यांनी माझा हात धरला आणि मला स्वतःजवळ ओढलं. त्यांच्या मिठीत मी गेले आणि मला जाणवलं की ही मिठी आज वेगळी होती. आधीच्या मिठीपेक्षा अधिक घट्ट, अधिक उबदार, अधिक वासनायुक्त. त्यांचा हात माझ्या पाठीवरून हळूहळू सरकत होता. त्यांची बोटं माझ्या कमरेला लागली. त्यांच्या त्या स्पर्शाने माझा संयम तुटला. मला वाटलं आता काहीच ठीक नाही, मी स्वतःला हरवून बसले आहे. पण त्या क्षणी माझ्या शरीरातून एक वेगळीच लाट उसळली. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. त्यांचा हृदयाचा ठोका माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होता. ते अधिक जवळ आले. त्यांनी माझी हनुवटी वर केली. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात मिसळले. त्या डोळ्यात प्रेम होतं, आदरता होती आणि एक अदम्य इच्छा होती. ते हळूहळू माझ्या ओठांवर झुकले. माझे डोळे आपोआप मिटले. माझा श्वास वेगवान झाला. जेव्हा त्यांचे ओठ माझ्या ओठांवर मिसळले तेव्हा मला जणू काही आकाश गळून पडल्यासारखं वाटलं. फक्त चुंबन इतकं गोड आणि इतका उबदार, इतका आदरक होता की मी विस्मृतीत गेले. त्यांचे ओठ माझ्या ओठांवर हलकेच फिरत होते, प्रथम हळूवार, नंतर जोरात. त्यांचा हात माझ्या केसांतून जात होता. मी त्यांना प्रतिसाद देऊ लागले. माझे हात त्यांच्या खांद्यावर गेले, नंतर त्यांच्या मानेवर. मी त्यांना जवळ ओढलं. आमचे श्वास एकमेकांना मिसळले. काकांचा उत्साह वाढत गेला. त्यांचे हात माझ्या अंगावर सरकत होते, प्रथम खांदे, नंतर पाठ, नंतर कंबर. प्रत्येक स्पर्शाने माझ्या शरीरात विजेची लहर पसरत होती. माझा संयम कोसळला. मी त्यांना म्हणाले, काका, आता मला तुम्ही हवे आहात. माझे जीवन तुम्ही आनंदाने भरा. मला तुमची प्रेमाची गरज आहे. माझ्या या शब्दांनी काका अधिक उत्साहित झाले. त्यांनी मला बेडवर झोपवलं. त्यांचा हात माझ्या गालावरून, मानेवरून खाली सरकत होता. मी डोळे मिटून ते सगळं अनुभवत होते. मला वाटलं, हे स्वप्न आहे का की वास्तव? पण हा क्षण इतका सुंदर आहे की मला हे वास्तव्य हवंय. काकांचा स्पर्श मला मोहित करत होता. माझ्या श्वासांची गती वाढत होतं. माझं हृदय धडधडत होतं. मी माझं सर्व मर्यादा, सर्व बंधने विसरून गेले. त्या क्षणी मी फक्त काकांचे होते. त्यांचे हात माझ्या अंगावर फिरत होते, जणू ते मला आपलंसं करत होते. मला एखाद्या स्वर्गीय अनुभवासारखं वाटू लागलं. हळूहळू आम्ही सर्व बंधनातून मुक्त झालो. काकांनी माझा हात हातात घेतला आणि माझ्या बोटांनी त्यांची बोटं गुंफली. त्या स्पर्शाने मला विजेचा झटका आल्यासारखं झालं. त्यांची भावना मला असह्य होऊ लागली. पण त्याचवेळी मी अत्यंत आनंदायी होते. काका मात्र अत्यंत उत्साही दिसत होते. त्यांचा चेहरा आनंदाने तळपळत होता. ते मला म्हणाले, वनिता, तू माझी आहेस, तू फक्त माझी. डॉक्टर अंकलांनी सल्ला लक्षात आला. त्यांना विरोध करू नको म्हणून मी हे सर्व सहन करत होते. पण सत्य हे होतं की आता मी सहन करत नव्हते, तर मी ते अनुभवत होते, जगत होते. काकांच्या वेडेपणात मला एक विलक्षण मजा येऊ लागली. ते जसे जास्त करत होते तसा जास्त उत्साह वाढत होता. मी त्यांना साथ देत होते, त्यांच्या प्रत्येक हालचालीत प्रतिसाद देत होते. काही वेळाने माझ्या शरीरातून आनंदाच्या लाटा उसळल्या. मला हवेत तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. माझे सर्व इंद्रिय जागृत झाले होते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक कुजबूज, प्रत्येक हालचाल मला एका नव्या उंचीवर घेऊन जात होती. मी आनंदाने वेडावून गेले. माझे डोळे मिटले होते, तरीही मला चमकदार प्रकाशात दिसत होता. मी मनात म्हणाले, हेच तर सुख आहे, हीच तर परिपूर्णता आहे. काका देखील त्या क्षणाच्या शिखरावर पोचले. त्यांच्या तोंडून एक हलकासा उसासा निघाला आणि ते माझ्यावर शांत झाले. थोडा वेळ आम्ही असेच पडून राहिलो. त्यांचा श्वास स्थिर झाला. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अपार समाधान होतं. त्यांचे डोळे अर्धे उघडे होते. ओठांवर एक गहरं स्मित होतं. ते मला म्हणाले, वनिता, तू मला जीवन दिलंस. आता मला कशाचीच भीती नाही. त्यांचे ते बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले, तेही आनंदाचे. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. त्यांचा हृदयाचा ठोका ऐकला. तो ठोका स्थिर, शांत आणि प्रेमळ होता. मला वाटलं, या क्षणी जगात काहीच महत्त्वाचं नाही, आम्ही दोघं आहोत इतकंच. थोड्या वेळात आम्ही शांत झालो. खोलीत मंद दिव्यांचा प्रकाश होता.
काकांचा श्वास हळूहळू गाढ होऊ लागला. मी त्यांच्या मिठीत त्यांच्या उभे झोपी गेले. मला एक स्वप्न पडलं, सुंदर निरभ्र प्रेमळ स्वप्न. त्या स्वप्नात मी आणि काका फक्त दोघे होतो. आकाशात उडत होतो, ढगांवर चालत होतो आणि एकमेकांना हरवून जात होतो. त्या रात्रीनंतर माझं विश्वास बदलून गेलं. काका माझ्यासाठी फक्त काका राहिले नव्हते, ते माझ्या प्रेमाचे, माझ्या आकर्षणाचे, माझ्या जीवनाचे केंद्रबिंदू बनले होते. आमच्यातील नातं आता एका वेगळ्या परिघावर पोहोचलं होतं. डॉक्टर अंकलचा सल्ला, काकूंची अनुपस्थिती आणि आमच्या दोघांची स्थिती, यामुळे सर्व घडलं होतं. पण मी स्वतःला विचारलं, हे बरोबर आहे का? आणि उत्तर मिळालं, या क्षणी, या आनंदात हे सगळं बरोबर आहे. पुढे काय होईल ते पुढच्या पिढी. आता फक्त हा क्षण जगायचा. त्या रात्रीनंतर सकाळ झाली. उशिरा जाग आली. सूर्यकिरण खिडकीतून आत येत होते. मी डोळे उघडे होते. तो काकांचा हात अजूनही माझ्या कमरेवर होता. त्यांचा चेहरा माझ्या जवळ आला, शांत आणि गाढ झोपेत होता. मी त्यांच्याकडे पाहत राहिले. त्यांचे ओठ, त्यांचे डोळे, त्यांचे केस, सगळं किती सुंदर आहे. मी हळूहळू त्यांच्या कपाळावर एक हलके चुंबन घेतलं. ते हल्ले पण झोपेतच राहिले. मी हळूच त्यांच्या मिठीतून बाहेर पडले, अंथरुणातून उठले. आज मी काहीतरी वेगळं करणार होते. मला जाणवलं की काकांना आनंदी पाहायचं असेल तर मला काकूंचं रूप घ्यावं लागेल. मी वॉर्डरोबमध्ये गेले. काकूंचा आवडता पिवळा पंजाबी ड्रेस होता. मी तो काढला, त्यात हलकासा मेकअप केला. डोळ्यांना काजळ लावलं, ओठांना लाली, केस विखरले. गळ्यात काकूंची ती बारीक साखळी घातली. आरशासमोर उभे राहिले तर मला स्वतःलाच काकूंसारखं वाटलं. काका आज खुश होतील, मी मनात म्हणाले. मी तयार होऊन काकांच्या खोलीत गेले. काका उठले होते, बेडवर बसले होते. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लखलख आली. त्यांचे डोळे विस्फारले, ओठांवर एक हास्य आलं. ते म्हणाले, वनिता, तू आज किती सुंदर दिसतेस, अगदी तशीच जशी मला आठवतेस. मी त्यांच्याजवळ गेले. त्यांनी माझा हात धरला, मला जवळ बसवलं. त्यांचा हात माझ्या गालावर गेला. ते म्हणाले, वनिता, तुला आठवतंय का, एकदा तू मला म्हणाली होतीस? मी निरागसपणे विचारलं, काय काका? ते हसले. तू मला म्हणाली होतीस की माझ्या एका खास मित्रालाही तू असाच आनंद अनुभव देशील, त्यांच्यासोबत असाच सुंदर क्षण घालवशील. त्या शब्दांनी माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं हृदय धडधडू लागलं. मला क्षणभर वाटलं, मी काय ऐकलं? हे काय बोलताय काका? मग माझ्या मनात विचार आला, कदाचित काकूंनीच असं काही बोललं असावं. काका त्या गोष्टीला माझ्याशी जोडत आहेत. काकूंनी कदाचित त्यांच्या एखाद्या मित्राला डेट केलं असावं आणि त्यामुळेच त्यांचं भांडण झालं असेल. हेच कारण असेल का? काकू माहेरी गेल्या. मी घाबरले होते, पण मी तसं दाखवलं नाही. मी स्वतःवर ताबा ठेवत गोड आवाजात म्हणाले, हो काका, मला आठवतंय, पण तुम्ही त्या मित्राचं नाव तरी सांगा, मी विचार करते. पण काका इतके उत्साही का आहेत? त्यांना स्वतःच्या पत्नीला दुसऱ्यासोबत पाठवायचंय? माझ्या मनात अनेक प्रश्न उठले. काकांचे शब्द ऐकून मी अक्षरशः थरथर कापले. मला आता गोष्टी समजू लागल्या. काकूंनी कदाचित असा काही प्रकार केला असेल ज्यामुळे काकूंमध्ये भांडण झालं आणि काकू त्यामुळे माहेरी गेल्या. पण मी या सगळ्यात कुठे बसते? मी तर त्यांची भाची आहे. काका माझ्यात काकूंना बघत आहेत आणि त्यांनी त्या गोंधळलेल्या मनात मी काकूंचा भाग बनले आहे. तर मित्रांनो, ही कथा अजूनही संपलेली नाही. कारण खरं काय होतं, काकूंनी काय केलं आणि तो व्यक्ती कोण होता, हे सर्व मला पुढच्या भागात सांगायचं आहे. कथा खूप मोठी आहे आणि आता ती एका वळणावर आली आहे. म्हणून कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग 2 असे लिहा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला पुढचा भाग हवाय. धन्यवाद आणि पुढच्या भागात भेटूया.